कधी बघायला तू बोललो तू काही सुटला गेलता बघा काम कसे करतोय. आम्ही फार इतक्या वरती आलो आणि तिथं आहे आमची गाडी. तिथनं आम्ही चालत इतक्या लांब आलोय आणि आमचा कॅमेरा नका तिकडे. चले मॉर्निंगला आपण लवकर उठून निघलो गणेश शेटकडे जाण्यासाठी. पहिले गेलो गाडी चालू केली आणि पहिलं जाऊन पोचलो मारुतीच्या मंदिरात. गणेश शेट पण आले होते. मग तिकडून गेलो आपण मारुतीच्या मंदिरात आणि आपल्याला घ्यायचं होतं दर्शन घेतलं आणि तिकडून आपण निघायचं ठरवलं. का आपल्याला निघण्यासाठी आज खूप लेट झाला होता. 9 वाजले होते आणि आपण अजून पण घरीच होतो. मग काय मारली गाडीला केक. मग निघलो काय गणेश शेटकडे जाण्यासाठी. झालं होतं खूप लेट. फास्ट जायचं ठरवलं. बघता आपण येऊन पोचलो डायरेक्ट येरोडा सेंट्रल जेल. अगदी थोड्याच वेळात मी जाऊन पोचलो आळंदीमध्ये. येऊन पोचलो आहे देवाच्या आळंदी इथे. आणि आता आपण थोड्याच वेळ राहिलेला आहे. आपण गणेश शेटपाशी जाऊन पोचेल. आळंदीच्या घाटाच्या वरती टॉपला येऊन थांबलेलो आहे. आता इथून आपला मित्र फक्त 5 ते 7 किलोमीटर लांब राहतो. गेले 3-4 महिने झाले आम्ही दोघं इतके कामात बिझी की दोघं एकामेकाला भेटायला नाही गेलो. मला कामाने टाईम भेटला आहे ना त्याला. तर आता बघू 2-3 महिन्याच्या नंतर भेटल्याच्या नंतरची रिॲक्शन तुम्हाला मी दाखवतो. आता गणेश शेटपाशी गेलो पण गणेश शेटची खूप कामं पडलेली होती. मग काय त्यांच्याच कामात जोडून गेलो. पहिले ती सर्वात प्रथम गाडी काढली आणि निघलो डायरेक्ट कुठेवरती जाण्यासाठी. गाडी खेळून घेतली फुल लोड आणि आम्ही निघलो डायरेक्ट मामाच्या दुकानावरती जाण्यासाठी. दुकानावरती जाऊन गाडी अनलोड केली आणि तिकडून निघलो आम्ही डायरेक्ट स्टुडिओला जाण्यासाठी. कारण की स्टुडिओला बसले होते अविभाऊ. व्हिडिओ काढायला जायचंय. कधी बघायला तू बोललो तू काही सुटला गेलता बघा काम कसे करतोय. अभि पण आता चांगले कामं करण्यात बिझी होता. मग गणेश शेटने आम्ही थोडं वेळ डिस्कशन केलं. तिकडून अविभाऊचं थोडंफार काम बघत बसलो. अविभाऊ कसे काम करते ते. आणि तिकडून निघलो प्रथम कंपनीवरती जाण्यासाठी. गणेश भाऊच्या कंपनीच त्यांचं इकडं चालतं काम. आता आमचं काम झालेलं आहे कंपनीतलं आणि आजची वसुली दाखव गाण्या. चाललो आता आम्ही. तरी पावसाळ्याचं काम कमी असेल तर भेंडी आता थोडं कमी आहे. शेअरचं काम चालू आहे माझं. ऋषा मामाने सांगितलेलं क्रॅपचं वजन करायला. मग आम्ही डायरेक्ट गेलो काट्यावरती. ट्रकचं वजन वगैरे केलं आणि फायनली आपण निघलो डायरेक्ट जेवण करायला जाण्यासाठी. आता घ्यायचं होतं आपल्याला जाऊन अविभाऊला. आम्ही कुठे जाऊ फिरायला पावसाळ्यात. कुठे फिरायला जी प्लॅनिंग चालू होती पुढे डायरेक्ट भांडणं लागलेली. मग काय रॉंग इंटरव्ह्यूने आम्ही पण भांडण्याचं एन्जॉयमेंट घेतलं आणि तिथून निघलो आम्ही परत जेवण करण्यासाठी. आम्ही भांडणं बघितलं त्यानंतर डायरेक्ट आलो खायला. डायरेक्ट लाईव्ह हे पण करतो काय नात करते काय जेवताना मोठं पतलं बघायलाच लागते. जेवण करून आम्ही निघलो गणेश शेटच्या दुसऱ्या साईडवरती जाण्यासाठी. गणेश शेटने इकडे एक कंपनी घेतलेली आहे काम करण्यासाठी. तिकडच्या कंपनीत व्हिजिट केलं आणि तिकडून निघलो आम्ही डायरेक्ट डोंगराच्या कडेला फोटोशूट करण्यासाठी. गाडी इकडेच लावतो हा व्ह्यू पाहिल्याच्या नंतर मन नुसतं गार्डन झालं होतं. मग काय लागलो ट्रॅकिंगला. थोड्याच वेळात पायांनी सुद्धा हार मानली होती. त्यानंतर हे कळून चुकलं की जेवल्याच्या नंतर कधी ट्रॅकिंग नाही केली पाहिजे. आम्ही फार इतक्या वरती आलो आणि तिथं आहे आमची गाडी. तिथनं आम्ही चालत इतक्या लांब आलोय आणि आमचा कॅमेरा नका तिकडे. चले थोडंसं वरती पाहिलं तर वरतून काही लोक उतरत होते. ते पाहून तर या ठिकाणावरती ऊन इतकं होतं की आम्हाला फोटोशूट करता नाही आला. मग काय तिकडून आम्ही फायनली निघायचं ठरवलं घराकडे. तेव्हा आपण अर्धा डोंगर पण नाही चढू शकलो. डायरेक्ट माघारी. आणि हे कमांड तर आलंच नाही. म्हटलं HP एकूण माळून घ्या तो इकडूनच नाही. मग काय लवकर उकरून निघायचं ठरवलं का आता आपल्याला पण निघायचं होतं परत पुण्यात येण्यासाठी. फक्त पाऊस आलाच थांबायला लागेल मला मध्ये आधी कुठेतरी. नाही किती दिवसात असं मी आता 3-4 महिन्यात ना डायरेक्ट ना 5 महिने नाही रे एप्रिलला आसपास आलो असेल. त्यानंतर आता येतं मी हा रस्ता कधीच नाही बघितला. आपण इथनं खाऊन आलतो. हा माझ्याशी इकडून आलतो बस मला कुठं माहिती. डायरेक्ट नॉनस्टॉप आता घरी 10 मिनिटं.
पूर्णच लावणार दिसतोय भाऊ मला आता. मी यांच्या तिथून किती वाजता येतं माहिती का? 10-11 घरी आपल्या. मग भाई आळंदीच्या जंगलात कोणी अडवल्यावर गणेश शेटने आज आपल्याकडनं सरळ बदला घ्यायचा ठरवलेला, कारण त्यांना पुण्यातनं खूप लेट घरी लावायचं होतो. मग त्यांनी आता आपल्याला पण तिकडून लवकर येऊन द्यायचं नव्हतं ठरवलेलं. स्टुडिओला बसून टाइमपास करून झाल्याच्या नंतर आता आम्ही ठरवलेलं ऋषा मामाकडे जायचं. राहुल गायब लगेच उद्या बिझनेस. माशासवर अजून घरी गेलाच नाही कोण तर लय औषधच पडले कसले. तिला काय 2 नंबर प्लेट नाही लावल्या. डेंजरस काम केलंय तू तर. ऋषा मामाची तब्येत वगैरे चौकशी केली आणि तिकडून निघलो आपण पण फायनली आता घरी जाण्यासाठी. आता आपण निघलो आता घरी. गणेश शेटला आपण बोलणार आहे टाटा. परत कधी यायचं आता? आता अलिबागला आता आम्ही अलिबागला जातो. मित्रांनो तो फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. झाली टेस्ट ड्राईव्ह कम्प्लीट. चला. गाडी घेतल्यापासून भाऊला आपण फर्स्ट टाइम भेटतो होतो, म्हणून भाऊला सांगितले टेस्ट ड्राईव्ह घ्यायला आणि तिकडून निघलो आपण फायनली घरी जाण्यासाठी. तर येत्या रस्त्यात थोडंसं आळंदीत थांबून देवाचं दर्शन केलं लांबनच आणि तिकडून निघलो आपण फायनली आता घरी येण्यासाठी. आता असेच छोटे मोठे ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू आता परत एखाद्या अनदर व्हिडिओमध्ये.